तुमच्यासाठी एक खास प्रश्न. तुमच्या इंटिमेट लाईफमधील तो स्पार्क कुठेतरी हरवलाय असं तुम्हाला वाटतं का? जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पार्टनरला वेडं लावण्यासाठी कोणत्याही वेगळ्या गोष्टीची गरज नाही, तर तुमच्या हाताच्या 10 बोटांची जादूच पुरेशी आहे, तर तुमचा विश्वास बसेल? नक्कीच बसेल. कारण आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या फक्त 10 बोटांची जादूच तुमच्या पार्टनरला उत्तेजनेच्या अशा लेव्हलवर नेऊ शकते जिथे ते पूर्णपणे तुमचे होऊन जातील. होय, आजच्या या माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बोटांचा योग्य पद्धतीने वापर करता, तेव्हा कसं कोणत्याही इतर गोष्टीशिवाय तुम्ही तुमच्या पार्टनरला परमोच्च आनंदापर्यंत पोहोचवू शकता, आणि तेही अशा प्रकारे की ते प्रत्येक वेळी फक्त तुमच्या स्पर्शाचीच मागणी करतील. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा, ऐका, कारण याच्यामध्ये अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुमचं संपूर्ण इंटिमेट लाईफ बदलून टाकतील. हॅलो मित्रांनो, मी आहे डॉक्टर संगीता जाधव. आजचा विषय आहे आपल्या बोटांचा वापर कसा करावा जेणेकरून पार्टनर तुमच्यासाठी वेडा होईल. आपण अनेकदा विचार करतो की फक्त पेनिट्रेशननेच खरा आनंद मिळतो, तर खरं तर असं आहे की आपल्या शरीराचा एक एक इंच सेन्सिटिव्ह असतो आणि बोटांच्या मदतीने आपण संपूर्ण शरीराला असं जागृत करू शकतो की मुख्य क्रियेच्या आधीच पार्टनर परमोच्च आनंदाच्या जवळ पोहोचेल. चला तर मग या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. तुम्हाला वाटत असेल की ही बोटांची जादू समजणं खूप कठीण आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा, हे तितकंच सोपं आहे जितका आपण हातांचा दुसऱ्या कोणत्याही कामात वापर करतो. फक्त गरज आहे ती थोड्या समजदारीची आणि योग्य तंत्राची. 1. फोरप्लेची योग्य सुरुवात. पहिली गोष्ट, जेव्हाही तुम्ही फोरप्लेची सुरुवात कराल तेव्हा कधीही थेट प्रायव्हेट पार्टवर हात नेऊ नका. ही सर्वात मोठी चूक आहे जी बहुतांश मुलं आणि अनेकदा मुली देखील करतात. शरीरातील उत्तेजना ही एका करंटसारखी असते आणि तो करंट जर एकदमच वाढवला तर फ्यूज उडू शकतो. केसांमधील स्पर्श. इथे खरी कमाल फिंगर टिप्सच्या सेन्सेशनची आहे. कल्पना करा की तुम्ही तुमच्या पार्टनरच्या केसांमधून हळूवारपणे बोटं फिरवत आहात, अगदी एखाद्या हलक्याशा वाऱ्याच्या झुळकीसारखं. डोक्याचा मागचा भाग, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, तिथे हलक्या हलक्या गोलाकार मोशनमध्ये बोटे फिरवा. अचानक तुम्ही पाहाल की पार्टनरचे डोळे बंद होत आहेत आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स होत लागले आहे. हे विश्वासाचे आणि कनेक्शनचं पहिलं पाऊल आहे. 2. चेहरा आणि मान. यानंतर वेळ येते ती चेहऱ्याची आणि मानेची. आपल्या बोटांच्या टोकांनी पार्टनरच्या भुवयांवरून अगदी अलगद बोट फिरवा, जणू काही तुम्ही एखाद्या नाजूक चित्र रेखाटत आहात. कानाच्या मागचा भाग हा शरीरातील एक मोठा इरोजिनस झोन आहे. इथे बोट ठेवून गोलगोल फिरवा आणि हळूहळू मानेच्या दिशेने खाली या. मानेवर बोटे फिरवत असताना तुमचे श्वासही त्यांच्या मानेजवळ घेऊन जा, कारण गरम श्वास आणि थंड बोटांचं कॉम्बिनेशन संपूर्ण नर्वस सिस्टमला झंझावात देतं. 3. ब्रेस्ट एरियाची संवेदनशीलता. बरेच पुरुष ही चूक करतात की ते थेट छातीवर हात ठेवतात आणि जोरात दाबू लागतात. लक्षात ठेवा, महिलांचं शरीर खूप सेन्सिटिव्ह असतं आणि अचानक दिलेल्या दाबामुळे वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. इथे बोटांची जादू कामी येते. ब्रेस्ट एरियाला स्पर्श करताना तळहाताचा वापर कमी करा आणि बोटांच्या टोकांनी अगदी हलके हलके गोल फिरवा. एका हाताची बोटे बाहेरच्या बाजूने फिरत असावीत आणि दुसऱ्या हाताची बोटं निपलच्या आजूबाजूला स्पर्श न करता हवेत वर्तुळ करतील, जोपर्यंत पार्टनर स्वतःहून तुमच्या जवळ येत नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की उत्तेजना वाढत आहे, तेव्हा हळूच निपलला अंगठ्या आणि तर्जनीच्या मध्ये घेऊन हलकसं रोल करा. हेच ते तंत्र आहे ज्याने कोणत्याही मुलीला वेडं केलं जाऊ शकतं, कारण हा भाग इतका संवेदनशील असतो की अनेकदा फक्त यानेच ऑर्गॅझमपर्यंत पोहोचता येतं. 4. पोट आणि मांड्या. आता बोलूया पोट आणि मांड्यांबद्दल. जेव्हा तुम्ही तुमच्या बोटांना बेंबीच्या आजूबाजूला हलकेच फिरवता, तेव्हा खालच्या दिशेने ब्लड सर्क्युलेशन वेगवान होतं. यावेळी हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही थेट जननेंद्रियांकडे न वळता पार्टनरच्या इनर थायवर बोटांनी असे पॅटर्न बनवा, जणू काही तुम्ही एखादी कविता लिहित आहात. मांड्यांच्या मधली त्वचा अत्यंत पातळ आणि संवेदनशील असते. तिथे हलकी हलकी खाज सुटल्यासारखी मूव्हमेंट केल्याने मुलींना गुदगुली आणि उत्तेजनेचे अद्भुत मिश्रण जाणवते. हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित व्हाल की आत न जाताही पार्टनरचे श्वास किती वेगवान झाले आहेत. इथे एक भन्नाट ट्रिक सांगते. जेव्हा तुम्ही एका हाताच्या बोटांनी मांड्यांवर खेळत असाल, तेव्हा दुसऱ्या हाताच्या बोटांनी पार्टनरच्या पायांच्या तळव्यांवर हलके हलके स्ट्रोक द्या. हे त्या सेन्सेशन्सला एकमेकांशी जोडण्याचं काम करतं आणि मेंदूला दुप्पट वेगाने आनंदाचे सिग्नल पाठवतं. 5. प्रायव्हेट एरिया आणि लुब्रिकेशन. आता येथे सर्वात महत्त्वाची स्टेज, जिथे अनेकदा लोक चूक करतात. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट एरियाकडे वळता, तेव्हा सर्वात पहिला नियम, लुब्रिकेशनकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
तुम्ही मुलगा असा किंवा मुलगी, तुमच्या बोटांचा खडबडीतपणा भलेही तुम्हाला जाणवत नसेल, पण तो त्वचेला खूप नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे एक चांगला वॉटर बेस्ड लुब्रिकेंट नक्की घ्या आणि तो आपल्या बोटांवर लावून एकमेकांवर घासा, जेणेकरून तो थोडा गरम होईल. थंड लुब्रिकेंट थेट लावल्याने झटका बसू शकतो आणि मूड खराब होऊ शकतो. फिमेल पार्टनरसाठी योग्य पद्धत. आता फिमेल पार्टनरच्या बाबतीत सांगायचं तर कधीही एकदम बोट आत टाकू नका. सर्वात पहिले बाहेरचा भाग म्हणजे वल्वाच्या आजूबाजूला एका बोटाने अगदी हळूहळू लेबियाच्या बाहेरच्या कडांवर गोल गोल फिरवा. कल्पना करा की तुम्ही एखाद्या फुलाच्या पाकळीवर दवबिंदू पसरवत आहात. मग जेव्हा तुम्हाला वाटेल की ओलावा वाढला आहे आणि स्नायू सैल पडले आहेत, तेव्हा तर्जनीला अगदी हलक्याशा एंट्री द्या, पण पूर्ण नाही, फक्त पहिल्या पेरापर्यंत, आणि तिथेच थांबा. पार्टनर स्वतःहून पुढे येऊन तुम्हाला संकेत देईल. हळूहळू कम हिअर मोशन द्या, म्हणजे बोटाला आतल्या बाजूला हलकं वाकवून बाहेर खेचा. हेच ते फिंगरिंग तंत्र आहे ज्याने जी स्पॉटवर सर्वात चांगलं स्टिम्युलेशन होतं आणि परमोच्च आनंदाची शक्यता अनेक पटींनी वाढते. पण लक्षात ठेवा, अजिबात घाई करू नका. जेवढं स्लो आणि कंट्रोल तुम्ही खेळाल, तितकाच तीव्र ऑर्गॅझम होईल. 6. बोटांचा अप्रत्यक्ष वापर. मित्रांनो, आणखी एक खूप कमाल गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे बोटांचा वापर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठीही करू शकता आणि पार्टनरच्या समोर असं करणं त्यांच्यासाठी सर्वात मोठा टर्न ऑन ठरू शकतं. जर तुम्ही महिला आहात आणि फोरप्ले दरम्यान आपल्याच बोटांनी आपल्या शरीराला एक्सप्लोर करता, आपली मान, आपली छाती, आपले पोट कुरवाळता, तर पार्टनरच्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि त्यांनाही तेच सेन्सेशन जाणवू लागतात. यातून पार्टनरला हे समजण्यास मदत होते की तुम्हाला कुठे आणि किती प्रेशर आवडतं. हे एक सायलेंट एज्युकेशन आहे जे कोणत्याही शब्दांशिवाय सगळं शिकवून देतं. आपण अशाच न बोलल्या गेलेल्या पैलूंवर मनमोकळेपणाने चर्चा करत असतो. चला मित्रांनो, आता ज्ञान खूप झालं, आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला गॅरंटी देते की जर तुम्ही या सर्व फिंगर टेक्निक्स वापरल्या तर तुमचा पार्टनर केवळ तुमचा दिवानाच ना होणार, परंतु तुमच्या इंटिमेट लाईफची क्वालिटी इतकी उत्कृष्ट होईल की प्रत्येक वेळी एक नवा अनुभव मिळेल. तर भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या, मोकळेपणाने बोला आणि प्रेमाने राहा. धन्यवाद.